सर, काल तिसऱ्या टप्प्यातलं मतदान हे राज्यभरात पार पडलेलं आहे आणि एकूण जी काही आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते. तुम्ही या संपूर्ण तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यभरात फिरलाय, ठिकठिकाणी प्रचार सभा घेतलेल्या आहेत. काय नेमकं तुमचं अनालिसिस आहे या तिसऱ्या टप्प्यातलं? एक सर्वसाधारणपणे जेव्हा मताची टक्केवारी कमी होते तेव्हा वेगवेगळे विश्लेषक वेगळे वेगळे अंदाज काढतात. पण एक सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधातलं ते मत असतं. जर सत्ताधारी पक्षाबद्दल लोक समाधानी असले तर मताची टक्केवारी वाढण्याकडे त्याचा कल असतो, असं एक सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. पण हे काही हार्ड अँड फास्ट सायन्स नाही आहे. तर त्यामुळे टक्केवारी इलेक्शन कमिशन पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा बदलते, पुन्हा वाढवते. त्यामुळे यावर काही फार विशेष भाष्य करणं योग्य होणार नाही. मतदान झालं चांगलं. एकच आम्हाला गोष्ट पाहायला मिळाली की बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पैशाचा खूप मोठा मारा झाला शेवटच्या रात्री आणि मतं विकत घ्यायचा खूप प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी लोकांना पकडलेलं आहे, ते तक्रारी देखील केलेल्या आहेत, खूप तक्रारी झाल्यात. पण मला वाटतं हा एक डेस्परेट अटेम्प्ट होता, शेवटचा प्रयत्न होता की काही थोडंसं आपल्याला मार्जिन म्हणजे आपल्याला काही मतं आपली वाढवता येतील का. पण मला वाटतं हे जे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये जे प्रश्न वर आलेले आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यानंतर एकंदरीत भ्रष्टाचार आणि संविधान बचाव, या 5 मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते. त्यामुळे जरी पैशाचा मारा केला तरी त्यातून काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. पण मला खात्री आहे की जेव्हा 5ही टप्पे संपतील महाराष्ट्रातले, पहिल्या 3 टप्प्याबद्दल बोलायचं झालं तर तेच मत आहे माझं, तर 5ही टप्प्यानंतर आपल्याला दिसेल की महाविकास आघाडीचं बहुमत महाराष्ट्रामध्ये येईल. म्हणजे महायुतीपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. आता निश्चित किती मिळतील, काय मिळतील हे 5ही टप्पे झाल्यावर सांगता येईल. पण आत्ता ढोबळमानाने एवढा अंदाज काढता येईल की नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत विरोधामध्ये एक सुप्त लाट आहे. ती भाजपच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या बाजूने मी असं म्हणणार नाही, पण एक मोदींच्या विरोधात लाट आहे की मोदींनी अर्थव्यवस्था ही योग्य प्रकारे हाताळली नाही. त्यामुळं बेरोजगारीचा आणि महागाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात ते नेहमी निर्णय घेत असतात, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. आणि भ्रष्टाचाराचा तो खुला आम भ्रष्टाचार, एक तर सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्याचा भ्रष्टाचार उघड केला आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे निवडून आलेली सरकार पाडायचा प्रयत्न झाला, त्यामध्ये जे साम दाम दंड भेद नीती वापरली गेली, पैशाचा घोडाबाजार झाला, त्यामुळे लोक खूप नाराज आहेत. आणि त्यामुळे जरी आमदार सत्ताधारी पक्षाकडे गेले असले तरी त्यांना निवडून देणारे मतदार मागे गेलेत का, हा खरा प्रश्न 4 जूनला आपल्याला लक्षात येईल. 4 जूनला निकाल लागेल. मात्र सर, दुसरं एक महत्त्वाचं, राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात सध्या एक चर्चा आहे की शरद पवारांनी जो एका वृत्तपत्राला इंटरव्ह्यू दिलेला आहे, मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला की प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीचं मोठं वक्तव्य त्यांनी यामध्ये केलेलं आहे. ही मुलाखत त्यांनी सातारला दिली होती, आमची सातारची सांगता सभा झाल्यानंतर. आणि ज्या पत्रकारांनी ती मुलाखत घेतली त्यावेळेला मी देखील तिथे उपस्थित होतो, त्यामुळे चर्चा एकत्रच आमच्याबरोबर झालेली. त्यांनी जे मत मांडलेलं आहे की ते मत हे अर्थात त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांनी 2 गोष्टी मांडलेल्या आहेत की एकतर काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये विचारांचा काही फरक नाही आहे, हे जाहीर आहे. त्यामध्ये काही तर तेव्हा ज्यांना पत्रकारांनी विचारलं की बा तुम्ही काँग्रेसमध्ये मर्ज व्हाल का, तर त्याला त्यांनी सांगितलं की त्यालाच उत्तर देताना सांगितलं की आमचं आणि काँग्रेसमध्ये काही फार वैचारिक मतभेद नाहीत, एकच आमचा विचार आहे. आणि त्यांनी पुढं म्हटलं की सहकार्याने विचारून तो निर्णय होईल, परंतु आउटराईट त्यांनी नो म्हटलं नाही, हे महत्त्वाचं त्यात सांगणं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरंही भाष्य केलेलं आहे की अनेक रिजनल पार्टी ज्या आहेत त्या काँग्रेसकडे झुकतील, काँग्रेसला साथ देतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील. पण मला स्वतःला असं वाटतं की ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील. आणि सत्ता दिल्लीमध्ये सत्ता कोणाची असेल, जर तिथं महाविकास आघाडीची किंवा इंडिया आघाडीची सत्ता आली तर ते म्हणतायत तसं होईल की बरेचसे छोटे पक्ष सत्तेभागे मध्ये सहभागी होण्याकरता किंवा सत्तेचा लाभ मिळवण्याकरता त्या पक्षामध्ये जातील, महाविकास इंडिया आघाडीचं जे काही सरकार बनेल ते. पण जर विरोधी निकाल लागला, मला वाटत नाही, पण जर विरोधी निकाल लागला तर मग तसं होणार नाही असं मला वाटतं. मग भाजपच्या बरोबर जाण्याची प्रवृत्ती दिसेल आपल्याला.
नाही, पण हा झाला प्रादेशिक पक्षां, पण त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल, शरद पवार गटाबद्दल ज्यावेळी प्रश्न विचारला गेला तर हा सामूहिक निर्णय असल्याचं म्हटलं. आणि तुम्ही जसं म्हटलं की त्यांनी डिनाय केलं नाहीये, आणि मधल्या काळात या सगळ्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या होत्या की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल. ते स्वतःच काँग्रेसमधनं बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. तुम्हाला काय वाटतं की तसं या सगळ्या याच्यामध्ये तसं होऊ शकतं? नाही, मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, पण मला वाटतं जाहीरपणे टिप्पणी करणं योग्य होणार नाही. हा त्यांचा निर्णय आहे आणि ते काही ठरवतील. अर्थात ते सगळ्या निवडणुकीच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. आता त्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. आणि त्यामुळे मला काय वाटतं हा प्रश्न अलायदा आहे, परंतु ते काय निर्णय घेतील हे महत्त्वाचं आहे. आणि तो निर्णय जो काही घ्यायचा असेल तो मला वाटतं निवडणूक निकाल आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे कळेल. तर त्यामध्ये त्यांनी ते 1977चा दाखला दिलेला आहे की जनता पक्षाचं सरकार आलं, त्यामध्ये असेच प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन नंतर मोरारजी देसाईंना PM पद देण्यात आलं होतं. असंच यावेळी सुद्धा एकूण होऊ शकतं या सगळ्या निकालानंतर? काय दोन गोष्टी आहेत की माझं स्वतःचं मत असं आहे की ही निवडणूक बहुतांशी 77 सारखी आहे. 77 मध्ये देखील इंदिरा गांधी ह्या बहुतेक आणीबाणीमुळे कदाचित लोकशाही संपून टाकतील, स्वतः हुकुमशाही होतील अशी भीती तिथे व्यक्त केली गेली. आणि इंदिरा गांधींना पराभूत करण्याकरता सर्व अनेक लहान मोठे पक्ष एकत्र आले. दुसरी त्यामध्ये खास बाब अशी होती की जिथं कुणीही पंतप्रधान पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. आजही तीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मोदी म्हणतात की भाजपवाले म्हणतात की हमारे पास तो मोदी आहे, तुम्हारे पास कौन आहे. आणि ते मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करून मोदी विरुद्ध राहुल गांधी, मोदी विरुद्ध आणखी कोणतरी असं अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची जशी निवडणूक होते 2 व्यक्तींच्या मध्ये तशी करायचा प्रयत्न करतात. पण आम्ही त्या सापळ्यामध्ये आम्ही अडकलेलो नाही. मी पहिल्यापासून सांगतोय की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बहुमतामध्ये जे खासदार येतील ते बसून इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल हे ठरवतील. 77 साली तेच झालं. ते त्याचा त्यांनी दाखला दिलेला आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की 4 जून नंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्येच विलीन होणार आहे. जरी त्यांनी आता डिनाय केलं असलं तरी सुद्धा 4 जूनच्या निकालानंतर तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. देवेंद्र फडणवीस काय बोलले त्यावर मला काही भाष्य करायची गरज नाही. त्याचं ते मत असू शकेल. राजन विचारे जे ठाकरे गटाचे आता उमेदवार आहेत ठाण्यातून, त्यांनी एक दावा केलाय की 2013 मध्ये एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये सहभागी होणार होते. काही 4-5 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात. अशी काही चर्चा झाली होती का त्यावेळी? काही मला फार काही गंभीर चर्चा झालेली काही आठवत नाही. आता खालच्या पातळीवर कार्यकर्ते एकमेकाला भेटत असतात आणि प्रस्ताव देत राहतात की तुम्ही इकडे चला, तुम्ही तिकडे चला. आणि त्यावेळेला 2014च्या निवडणुकीची विधानसभेची पार्श्वभूमी होती. त्यामुळे काही जणांनी असे प्रश्न उपस्थित केले असतील, पण माझ्याबरोबर काही तुमच्यापर्यंत चर्चा नव्हती? सिरियसली काही तो विषय आला नाही माझ्याकडे. दुसरं सर, या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे मुद्दे उपस्थित केले जातात की काँग्रेसमध्ये विलिनीचा चर्चा